सीझन 1 दोन जीवांचं प्रेम. अहो. आयुष, अवनी, पार्ट 24. फायनली आयुष फ्रेश व्हायला जातो आणि अवनी रूमच्या बाहेर येते. अवनीची मम्मा तिला बघतच विचारते, काय ग, झाली का प्रॅक्टिस? तर अवनी बोलते, हो ग मम्मा, झाली प्रॅक्टिस. आता थोडं चहा बनवते, मग पुन्हा प्रॅक्टिस करते. तर मम्मा बोलतात, मग अशी दार का नाही उघडली ग? तर अवनी बोलते, केव्हा ग, कोणी दार ठोकलं? हम्म. तर मम्मा बोलतात, मी चालले होते. काय करत होती का तू, जे तुला दार ठोकल्याचा आवाज पण नाही आला? तर अवनी बोलते, अगं आम्ही हेडफोन घालून डान्स प्रॅक्टिस करत होतो ना, म्हणून नसेल आला ऐकू. तर मम्मा बोलतात, बरं ठीक आहे. अवनी बोलते, तू पण पिते का मम्मा चहा? आणि पप्पा कुठे आहेत ग? हो का? मम्मा बोलतात, हो माझ्यासाठी पण बनव, पप्पा बाहेर गेलेत. अवनी बोलते, ओके मम्मा. अवनी किचन मध्ये जाते आणि आयुष फ्रेश होऊन रूम मध्येच वेट करत बसतो. 10 मिनिटांनी अवनी चहा घेऊन येते, मम्माला देते आधी, आणि मग आयुषसाठी आणि स्वतःसाठी रूम मध्ये घेऊन जाते. ओहो. आयुष बोलतो, किती वेळ ग, बाप रे? तर अवनी बोलते, काय किती वेळ, फक्त 10 मिनिटं पण लागली असतील. तर आयुष बोलतो, जाऊ दे सो. अवनी बोलते, हा हे घे चहा. आयुष बोलतो, हा दे. आयुष चहा पितो आणि बोलतो, तर अवनी बोलते, कसं झालंय मग? तर आयुष बोलतो, डोळे बंद कर, मग सांगतो, ठीक आहे? अवनी बोलते, हा ठीक आहे. अवनी डोळे बंद करते लगेच आणि मग आयुष तिला किस करतो. आयुष बोलतो, इतका गोड झालाय बघ चहा. तर अवनी बोलते, अरे बापले, हो का? आयुष बोलतो, हो मग. अवनी आणि आयुष दोघे मस्त गप्पा मारत चहा पिऊन घेतात. तर आयुष बोलतो, चल ग आता प्रॅक्टिस करू. तर अवनी बोलते, हा शोनू चल. डान्स प्रॅक्टिस स्टार्ट. आयुष आणि अवनी डान्स प्रॅक्टिस करायला स्टार्ट करतात. तर डान्समध्ये रोमॅन्टिक सीन्स खूप होत असतात. तर अवनी बोलते, ए पागल बाबू, तिथे आपले पॅरेंट्स पण येणार आहे, सो प्लीज थोडं सांभाळून हा. तर आयुष बोलतो, हो ना पागल, इतकं तर कळतं ग मला, नको टेन्शन घेऊ तू अवनी. आयुष आणि अवनी दोघे 1 तास कंटिन्यू छान प्रॅक्टिस करतात आणि मग पूर्ण थकून जातात. तर आयुष अवनीला घेऊन बेडवर पडतो. आयुष बोलतो, थांब ग अवनी, खूप थकलो मी, थोडा आराम करू दे. तर अवनी बोलते, हा तर मला सोड ना, मग मला कशाला इतकं जोरात पकडून बेडवर घेतलायस? मला सोड. आयुष बोलतो, अगं तुझ्यासोबतच आराम करायचा आहे, मग थांब ना पागल तू पण. तर अवनी बोलते, पूर्ण ओलं ओलं कसं तरी वाटत आहे मला, घाणेरड्या सोड ना. तर आयुष बोलतो, नाही सोडणार, जा. तर अवनी बोलते, मग परत कुठेतरी चावा घेऊ का, सांग आता. आयुष बोलतो, आता तुला पूर्ण पकडून आहे मी, मग काहीही केली तरी मी पण काहीतरी करणार. अवनी बोलतो, हो तू ना, तेच बघत राहा. आयुष बोलतो, आहेच माझी बायको एवढी सेक्सी, मग कुणी कसं काय कंट्रोल करू शकते का? तर अवनी बोलते, हो का? या गोष्टी करायला थकवा नाही येत आणि प्रॅक्टिस करायला म्हटलं तर बरोबर एका तासात थकवा येतो. तर आयुष बोलतो, तसं नाही ग, आपल्याला सवय नाही ना कंटिन्यू डान्स प्रॅक्टिसची, म्हणून थकवा येत आहे. तर अवनी बोलते, आणि रोमान्स करायची आधीपासूनच सवय असेल ना मग? तर आयुष बोलतो, काहीही बोलून उगाच वाद करायला लावू नको. तर अवनी बोलते, अले अले, राग आला का मग तुला? हा. तर आयुष बोलतो, नाही, लाड आला तुझा. तर अवनी बोलते, हा तर मग कर ना माझा लाड. तर आयुष पटकन किस करतो अवनीला, कुठे पण. तर अवनी बोलते, झालं लगेच चालू, तुला असं काही बोलायच्या आधी ना आता विचारच करावा लागेल. तर आयुष बोलतो, हो ग सोनू, माझी गोड गोड पिल्लू आहेस तू. तर अवनी बोलते, राहू दे तू शहाण्या. आयुष बोलतो, चल किस कर पटकन, मग प्रॅक्टिस करू पुन्हा. अवनी बोलते, ओके. अवनी मस्त आयुषला किस करते 5 मिनिट. आयुष बोलतो, बस बस झालं ना ग? तर अवनी बोलते, अरे सोनू, पटकन थकवा नको यायला हवा ना, म्हणून इतकं लॉंग केले. तर आयुष बोलतो, बरं बाबा ठीक आहे. अवनी बोलते, चल मग आता करायचं ना प्रॅक्टिस? आयुष बोलतो, हो ग सोनू चल. अवनी आणि आयुष डान्स प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. आफ्टर 30 to 45 मिनिट्स अवनीच्या आत्याची मुलगी येते काही वेळात आणि ती सर्वात आधी अवनीच्या रूममध्ये येते आणि तिचं नाव आहे गुडिया. फायनली गुडियाची एंट्री झाली. गुडिया बोलते, अगं अवनी. अवनी गुडियाचा आवाज ऐकून पटकन दार उघडते. अवनी दार उघडताच गुडिया पटकन तिला हक करते. गुडिया बोलते, बाप रे, किती दिवसानंतर भेटलोय ग आपण. तर अवनी बोलते, हो ना ग, तू येतच नाही ना. मग गुडियाचा आयुषकडे लक्ष जातो आणि ती त्याच्याकडे जाते आणि त्याला पण हक करते. बापरे. तर अवनी बघतच राहते आणि जशी गुडिया आयुषला हक करते ते बघून तिला खूप जास्त राग येतो.
अवनी बोलते, "एक गुडिया, आल्याबरोबर माझ्या नवऱ्यावरच डोळा गेला का तुझा? माझ्यापेक्षा जास्त टाईट हग त्यालाच केली." आयुष बोलतो, "अगं गुडिया, कुणीतरी खूपच जास्त जेलस होत आहे का?" तर गुडिया बोलते, "हो ना. बघ ना किती जास्त स्मेल येत आहे ना." अवनीला खूप राग येतो आणि ती रागा-रागात रूमच्या बाहेर चालली जाते. बापरे! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाही आता. पुढल्या पार्टमध्ये कळेल की आता आयुष अवनीला कसा मनवतो आणि तिचा राग शांत कसा करतो ते. रायटर आहे शुभ वासेकर.